नमस्कार, मी निर्मला। आज मी बनवणार आहे एकदम खमंग आणि पारंपरिक अशी ओल्या हिरव्या तुरीच्या शेंगांची आमटी। हिवाळ्यात या शेंगा अगदी ताज्या रसाळ मिळतात आणि त्याची आमटी भाताबरोबर तर मस्त लागतेच, पण भाकरी सोबत तर अप्रतिम। सुरुवातीला ह्या शेंगा सोलून त्याच्या बिया काढून घ्यायच्या। आता ह्या बिया आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। आता आमटी करण्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते पाहू। मोहरी, जिरे, हळद, लसूण, सुकं खोबरं, कोथिंबीर, कांदा कापलेला, शेंगदाण्याचं कूट, कांदा लसूण मसाला आणि कढीपत्ता। आता मी ह्या स्वच्छ धुवून घेतलेल्या बिया सुरुवातीला आपण कढईमध्ये टाकून थोडंसं चांगलं भाजून घेणार आहोत। ह्या एकदम छोटा गॅस करून चांगल्या मंद आचेवर बिया भाजून घ्यायच्या। भाजल्यामुळे भाजीला छान स्वाद येतो व आमटी एकदम दाटसर व्हायला मदत होते। आता आपण ह्या बिया भाजल्यानंतर थोड्या खलबत्त्यानं चेचून घ्यायच्या। त्या दाणे चेचून घेतल्यामुळे त्याचा रस आमटीत उतरतो। भाजलेल्या दाण्यामुळे आमटीचा रंग पण छान गडद आणि स्वाद आणखीन वाढतो। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, सुके खोबरे व थोडी कोथिंबीर घालून त्याची पेस्ट तयार करून घेणार आहोत। ही एकदम पारंपरिक पद्धतीची आपण तुरीच्या दाण्यांची आमटी करत आहोत। याच्यामध्ये जास्त मसाले वापरले जात नाही, फक्त बेसिक मसाले जे आपण नेहमी वापरतो स्वयंपाकात तेच वापरून करणार आहोत। सुरुवातीला कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये मोहरी घालावी। मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये जिरे, कढीपत्ता, हिंग, हळद व कांदा घालून चांगले परतून घ्यावे। कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा चांगला परतला त्याच्यानंतर आपण मिक्सरमध्ये जी पेस्ट केलेली आहे ती घालणार आहोत। ही पेस्ट ही चांगली परतून घ्यायची, जेणेकरून तिचा जो लसणाचा उग्र वास आहे तो निघून जाईल व खोबरंही चांगलं भाजलं जाईल। आता आपण कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तोच फक्त घालणार आहोत, बाकी कुठलेही मसाले घालणार नाही। हा मसाला परतून झाल्यानंतर आपण तुरीचे दाणे घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता हे तुरीचे दाणे मी चांगले मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊन आपण पाणी टाकणार आहोत। पाणी आपल्याला जेवढी पातळ आमटी करायची आहे त्यानुसारच घाला, जास्त पाणी घालू नका, आमटी खूप पातळ होऊ शकते। शेंगदाण्याचं कूट आमटीला सुरुवातीला टाकलं तर आमटी पांढरी होते, लालसर होत नाही, म्हणून आमटी पूर्ण शिजल्यानंतर शेवटी आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। आता आमटीला उकळी आली आहे, मी मीठ टाकून घेतलेलं आहे व आता आपण थोडंसं झाकण उघडं ठेवूनच कढईवर झाकायचं, त्यामुळे आमटी उतू जात नाही। आमटी शिजून झालेली आहे, आमटीला 10 ते 15 मिनटं लागले। आता आपण शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे, वरून कोथिंबीर घालायची। कोथिंबीरीमुळं आमटीला खूप छान कलर येतो। या ओल्या तुरीच्या शेंगामध्ये प्रोटीन, फायबर आणि लोह खूप असतं। हिवाळ्यात शरीराला उष्णता देतात आणि पचन सुधारतात। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। अशी ही पारंपरिक खमंग आणि पौष्टिक ओल्या हिरव्या तुरीच्या शेंगांची आमटी